ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपलं हे सोनिवली गाव आणि या सोनिवली गावातील हे सुरोशे परिवार आणि आपल्या सुरोशे परिवाराचे दादा कैलासवासी जयेश प्रकाश सुरोशे, दादाला शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं दुर्दैवी असं अपघाती निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। खर तर जयेश दादाचे आजोबा असतील श्री सीताराम धर्मा सुरोशे, जयेश दादाचे वडील असतील श्री प्रकाश सीताराम सुरोशे, जयेश दादाचे भाऊ असतील प्रेम प्रकाश सुरोशे, त्याचप्रमाणे दादाची बहीण असेल पायल मयूर पाटील, त्याचप्रमाणे आजी असेल आमची लक्ष्मी आजी आणि दादाची आई प्रतीक्षा आई। संपूर्ण सुरोशी परिवार आप्तेष्ट मित्र परिवार। खर तर शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी एक या सुरोशे परिवारावर मोठं दुःखाचं सावट पसरलं। अतिशय दुःखद अशी घटना घडली। केवळ या घटनेचं दुःख या सुरोशी परिवारालाच नाही तर संपूर्ण नातेवाईक असतील, अर्थात मामा परिवार असेल, मावशी असतील, आत्या असतील, काका असतील, भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, आजी आजोबा, सर्व मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी। कारण अतिशय सुस्वभावी असलेला आपला हा दादा अतिशय अल्प काळामध्ये, अल्प वयामध्ये, म्हणजेच वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी दादाचं दुःखद निधन झालं। वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी दादाने तुमचा आमचा निरोप घेतला। खर तर या ठिकाणी वयाच्या जर अवघ्या 23व्या वर्षी दादाने निरोप घेतला तर मनस्थिती त्यांचीही नसेल, माणसांचीही नसेल, नातेवाईकांची नाही, कोणाचीच नाही। ज्या वेळेला आम्हाला सुद्धा एखाद्या वृद्ध आजोबा ज्या वेळेला जातात, एखादा वृद्ध माणूस जेव्हा आपल्याला सोडून जातो आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं जेव्हा प्रवचन असते तेव्हा विशेष असं काही वाटत नाही। त्या ठिकाणी वाटत नाही म्हणजे बऱ्यापैकी जीवनाचा आनंद घेतलेला असतो, आयुष्याचा आनंद घेतलेला असतो आणि मग सृष्टीच्या नियमाप्रमाणे अगदी वयोवृद्ध होऊन जे तुम्हा आम्हाला सोडून जातात, काय विशेष असं वाटत नाही। कारण घरच्यांची सुद्धा मनस्थिती त्या पद्धतीने एक तयार झालेली असते। वृद्धपणी ज्या वेळेला एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा। पण दादाच्या ह्या घटनेविषयी जर सांगायचं झालं, काहीतरी कामानिमित्त बाहेर पडावं, आईला विचारावं, आईला सांगावं, वडिलांना सांगावं, भावाला सांगावं, आजी आजोबाला सांगावं, अमुक अमुक काम करून येतोय, अमुक अमुक ठिकाणाहून जाऊन येतोय म्हणून, पण त्याचे ते शब्द शेवटचे असतील अशी कल्पनाही नाही। त्याचं ते विचारणं शेवटचं असेल हे कल्पनेतही नाही। किंवा आमचा दादा, बरं का, आमचा दादा जयेश दादा आम्हाला हे शेवटचं विचारून चाललेलं आहे, जातोय म्हणून, जाऊन येतोय, बरं का, हे शेवटचं विचारून चाललेलं आहे। हे कल्पनेतही नसेल, हे कोणाच्या मनातही नसेल आणि दादालाही असं वाटलं नसेल की मी या ठिकाणी हा निरोप जो घेतोय तो कदाचित शेवटचा निरोप असेल, असं दादालाही वाटलं नसेल।
सकाळी माऊली ज्या वेळेला सूर्योदय होतो ना, त्यावेळेला सूर्योदयाच्या वेळेलाच सूर्योदय होतो आणि सूर्यास्ताच्या वेळेला सूर्यास्त होत असतो. बरं का? एक फक्त कल्पना करा की दुपारच्या वेळेला आम्ही आमच्या शेतामध्ये काम करतोय, आम्ही आमचा जो काही उद्योगधंदा असेल त्या ठिकाणी काम करतोय, आणि काम करता करता जर दुपारी 12 वाजताच सूर्यास्त झाला तर, फक्त कल्पना करा, दुपारी 12 वाजता सूर्यास्त झाला तर. जयेश दादाच्या बद्दल जर सांगायचं झालं तर भगवंताने आम्हाला 100 वर्ष शास्त्रामध्ये आयुष्य दिलेलं आहे. शतवर्ष वय नेमिले. अवघ्या 23व्या वर्षी जर जयेश दादा आमचा निरोप घेत असेल तर असं म्हणायला हरकत नाही की माध्यान्नावर जाण्याच्या आधी हा सूर्य मावळला. माध्यान्नावर जाण्याच्या आधी हा सूर्य मावळला असं म्हणायला हरकत नाही. आणि मग ज्याच्या कानावर ही घटना पडली, आश्चर्यकारकच म्हणायला हरकत नाही किंवा एक स्वप्नवतच म्हणायला हरकत नाही. दैवजात दुःखे भरले दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कोणाचा, दोष ना कोणाचा. एखादी घटना ज्या वेळेला आमच्या परिवारामध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या घरामध्ये अशा प्रकारे घडत असते ना, त्यावेळेला ती घटना घडल्यानंतर मग आमचे तर्कवितर्क चालू असतात. असा झाला असता तर तसा झाला नसता, ह्या मार्गाने जर गेला असता तर तसं झालं नसतं, ती गाडी घेऊन गेला असता तर असं झालं नसतं, याला बरोबर नेलं असतं तर झालं नसतं, जरा थांबला असता तर तसं झालं नसतं. हे तर्कवितर्क असतात आमचे. पण एक मनापासून जर विचार केला तर ह्या तर्क वितर्क करत असताना त्याच्यातून निष्पन्न काय? गेलेला माणूस येतो. काही घटनेमध्ये बदल झालेला असतो, त्या परिवाराच्या मनाला फक्त एवढं आज लागतंय की दादाला उपचार सुद्धा करायला भेटले नाहीत. तेवढं जर हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी जर आम्हाला वेळ मिळाला असता तर दादाला जाऊ दिलं नसतं, कारण कशातच कुठल्याच गोष्टीमध्ये हा परिवार कमी नाहीये, कमतरता नाहीये कुठल्या गोष्टीची. पण दादा हा सगळ्याचा विचार करता करता शेवटी मग कुठे येतोय माहितीये का? ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. सगळ्याचा विचार करता करता शेवटी विषय कुठे येतो? ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. जाणं प्रत्येकाला आहे, तुम्हाला काय, मला काय, सर्वांना जन्म झालेला आहे, त्याचा मृत्यू त्याच वेळेला ठरलेला आहे, त्याच वेळेला. फरक फक्त एवढाच आहे, आम्हाला सर्वांना जन्म तारीख माहिती आहे, सर्वांना जन्म तारीख माहिती आहे, खरी किंवा खोटी. पण मृत्यूची तारीख मात्र आम्हाला कोणालाही माहित नाहीये, कोणालाही माहित नाहीये. बरं का? जन्माचा विचार जर केला तर संत म्हणतात दुःखाशी कारण जन्म झाला. माणसाला दुःख नको आहे ना, सुख दुःख कोणाला पाहिजे? प्रत्येक जण जो धावपळ करतोय ना, प्रत्येक जण जो प्रयत्न करतोय ना, प्रत्येक जण जो विचार करतोय ना, तो सुखासाठीच विचार करतोय, सुखासाठीच प्रयत्न करतोय. पण संत म्हणतात अरे आपला जन्म झाला ना हेच दुःखाला कारण आहे. दुःखाला सुरुवात झाली कुठून? काय? जन्म झाला हेच दुःखाला कारण आहे. आणि आमचा जन्म कशा पद्धतीने झालेला आहे याचा जर आम्ही विचार केला, गर्भवासातील दुःख, गर्भवासातील यातना, गर्भवासातील ती स्थिती, ती परिस्थिती गर्भवासातील जर आमच्या वाचण्यामध्ये आली कुठेतरी, बरं का, आमच्या ऐकण्यामध्ये आली कुठेतरी, तर किळस येते माणसाला, किळस येते. असं वाटतंय नको पुन्हा जन्माला यायचंच नाही, पुन्हा नाही जन्माला यायचं, पुन्हा गर्भवासी यायचं नाही असं माणसाला वाटतंय. कारण मलमूत्र आणि ओक त्या ठिकाणी काय आहे? आमची निर्मिती आहे.
ज्या ठिकाणी आम्ही काही वेळ सुद्धा एक्स्ट्रा बसू शकत नाही, ज्या ठिकाणी आम्ही काही वेळ सुद्धा निष्कारण बसू शकत नाही, बर का, मलमूत्र आणि ओक, त्या अवस्थेत आणि त्या स्थितीला ते आजूबाजूला सगळं भरलेलं आहे, नवही द्वार बुजलेली आहेत, कोंडलेला आहे श्वास आतल्या आत, आणि मग तो देवाला प्रार्थना करतो, देवा जर तू मला येथून सोडविसी सोहित करेन गर्भवास हा चुकवेन, पुन्हा नये येथे, पुन्हा नये येथे. कारण गर्भवासाचं दुःख जर म्हणायला गेलं तर फक्त त्या जन्माला येणाऱ्या बाळालाच आहे का? त्यापेक्षा अधिक दुःख त्या मातेला आहे. बरोबर आहे की नाही? जन्माला येणाऱ्या बाळालाच दुःख आहे का? त्यापेक्षा कितीतरी पटीने दुःख त्या मातेला आहे. सगळ्या प्रकारचं ते खाणं पिणं राहणं जगणं वागणं उठणं बसणं चालणं फिरणं सगळं सांभाळावं लागतंय ना, सगळ्यावर नियंत्रण करावं लागतंय ना, सगळ्याचा विचार करूनच त्या ठिकाणी सगळं काही कार्य करावं लागतंय ना त्या मातेला, नाही का? जन्माला बाळाला यायचं, बाळाला जन्माला घालायचं म्हटल्यानंतर मातेला त्यापेक्षा अधिक त्रास आहे. मरणदायी यातना भोगून ती माता त्या बाळाला जन्माला घालत असते, मरणदायी यातना भोगून. असं म्हणतात बालांत म्हटल्यानंतर मातेचा दुसरा जन्म असतो, आईचा दुसरा जन्म असतो बाळांत म्हटल्यानंतर, बरं का? मग कोणाला असं वाटतं की परत परत त्या मातेला त्रास द्यावा, कोणाला असं वाटतं की परत परत त्या मातेला कष्ट द्यावा म्हणून? कोणाला असं वाटणार आहे की जिथे मलमूत्र आणि ओक आहे, ही सगळी दुर्गंधी ज्या ठिकाणी आहे, गर्भवासामध्ये नवही द्वार बुजली जातात, कोंडलेल्या अवस्थेमध्ये मनुष्य असतोय, अशा ठिकाणी ते बाळ असते, अशा ठिकाणी त्याची ती वाढ होत असते, कोणाला असं वाटणार आहे की परत त्या ठिकाणी आपण यावं म्हणून? गर्भवासाचं दुःख जर आम्ही ऐकलं ना, गर्भवासाची स्थिती जर आम्ही ऐकली ना, तर आम्हाला असं वाटतं की परत नको नको पुन्हा तो गर्भवास. का नकोसा वाटतोय माहितीये का? देहाची किंमत आम्हाला कळत नाही ना, म्हणून नकोसा वाटतो माऊली. नरध्यामध्ये आल्यानंतर आम्ही काय करायला हवं, कसं वागायला हवं, कसं जगायला हवं हे आम्हाला कळत नाही ना, म्हणून आम्हाला नकोसं वाटतंय ते, नकोसं वाटतंय ते, नाही का? इकडे गर्भवासाचं दुःख जर आम्ही ऐकलं तर आम्ही प्रार्थना करतोय देवाला, पुन्हा मी इथे येणार नाही, पुन्हा मला इथे यायचं नाही. पण एकीकडे तेच जगद्गुरु तुकोबा मात्र पांडुरंग परमात्माला प्रार्थना करतात. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ऐकलंय ना आपण? आम्हाला एकीकडे गर्भवास नकोसा वाटतोय, दुसरीकडे जगद्गुरु तुकोबा पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतात, पांडुरंग परमात्म्याला त्या ठिकाणी विनवणी करताय, देवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आम्ही परत परत या ठिकाणी यायला तयार आहोत, आम्ही परत परत या ठिकाणी जन्माला यायला तयार आहोत, आम्ही परत परत हे गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहोत. पण केव्हा? ज्या निमित्तानं आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे ना, ज्या कारणास्तव आम्हाला हा नरदेह भगवंताने दिलेला आहे ना, जे साध्य करण्यासाठी हा नरदेह भगवंताने आम्हाला दिलेला आहे ना, देवा तुमचं भजन पूजन आणि तुमचं नामस्मरण जर आमच्याकडून घडत असेल ना, तर आम्ही परत परत या ठिकाणी गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहोत, परत परत या ठिकाणी जन्माला यायला तयार आहोत. कारण या सुखाच्या पुढे गर्भवासाचं दुःख आम्हाला काहीच वाटत नाही. या सुखाच्या पुढे, परमार्थिक आध्यात्मिक भक्तीच्या सुखाच्या पुढे, देवाच्या कृपेने प्राप्त होणाऱ्या सुखाच्या परमानंदाच्या परमसुखाच्या पुढे आम्हाला गर्भवासाचं दुःख काहीच वाटत नाही, काहीच वाटत नाही, बरं का? आता हे बाळाचं झालं, जो जन्माला येतो त्याचं. आईचं काय बरं? आईचं काय?
प्रत्येक माय माऊलीला वाटत असतंय की माझ्या पोटी श्रीरामासारखा मुलगा जन्माला यावा, वाटतंय की नाही? प्रत्येक माय माऊलीला वाटत असतंय की माऊली ज्ञानोबांसारखा मुलगा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. प्रत्येक माय माऊलीला वाटत असतंय जगद्गुरु तुकोबांसारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला यावा. प्रत्येक माय माऊलीला वाटत असतं हिंदवी स्वराज्य संस्थापक राजशिव छत्रपतींसारखा मुलगा माझ्या पोटी जन्माला यावा. आणि जर तसा मुलगा जन्माला येत असेल आणि त्या पद्धतीने जर मुलाकडे कर्म पाहायला मिळत असतील ना, तर त्याच वेळेला ती माता देवाला प्रार्थना करते, देवा माझी कुस आज उजवली रे देवा. हाच मुलगा जर परत परत माझ्या पोटी जन्माला येत असेल ना, तर मी कित्येक वेळेला बाळांतपणाच्या वेदना सहन करायला तयार आहे देवा. कित्येक वेळा बाळांतपणाच्या येतना मी सहन करायला तयार आहे, मी सहन करायला तयार आहे. फक्त आम्हाला काय करायचंय माहितीये का? त्याप्रमाणे जगता वागता यावं, त्याप्रमाणे कर्म करता यावीत म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? ज्या देवाने आम्हाला जन्माला घातलंय ना, ज्या देवाने आम्हाला गर्भवासातून सोडवलंय ना, ज्या देवाने आम्हाला चालण्या बोलण्यासाठी सामर्थ्य दिलंय, आणि जो देव आमची सेवा करतोय निर्गुण स्थितीमध्ये आमच्या देहामध्ये राहून, त्या देवाला विसरता कामा नये, त्या देवाला विसरता कामा नये. सगळ्याचं विस्मरण झालं तरी चालेल, नव्हे नव्हे सगळ्याचं विस्मरण व्हायलाच पाहिजे जर मुक्त व्हायचंय तर. ज्याची आठवण आपल्याला असते ना, ते विसरण्यासारखं आहे. ते विसरलं पाहिजे माणसाने. कधी? शेवटच्या वेळेला, शेवटच्या वेळेला. बरं का? विसरायचंच आहे ते. सगळं विसरलं तरी चालेल, पण भगवंताचं स्मरण माणसाला राहिलं पाहिजे. भगवंताचं स्मरण माणसाला राहिलं पाहिजे. 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंति कोणते सदा तद्भाव भाविताः. आणि त्याच श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी चितीनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे फार हो लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. शेवटच्या वेळेला जे आम्हाला आठवतंय मरणोत्तर जर आम्ही त्यालाच प्राप्त होत असू तर आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण शेवटची वेळ आम्हाला माहित नाही. आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. बरं का? जे जीवन आम्हाला भगवंताने दिलेलं आहे, जे आयुष्य भगवंताने आम्हाला दिलेलं आहे ना, त्या आयुष्याचा आनंद आम्ही घ्यायचा आहे, त्या जीवनाचा आनंद आम्ही घ्यायचा आहे. पण आम्ही चालतोय, बोलतोय, सगळं काही कार्य कोणाच्या गुणे करतोय याचं स्मरण आम्ही ठेवायचं आहे. चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिविणा. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकवणार. प्रत्येक कार्य करत असताना आम्ही एक स्मरणात ठेवलं पाहिजे, वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. आम्ही सगळं काही करत असतो, आमच्या जीवनामध्ये जे प्राप्त होईल त्यात सगळ्याचा आनंद आम्ही घेत असतोय, सगळ्याचा उपभोग आम्ही घेत असतोय. बरं का? सगळं काही आम्ही अनुभवत असतोय, पण जे अनुभवायला पाहिजे, ज्याचं स्मरण ठेवायला पाहिजे, जे कार्य आमच्याकडून घडायला पाहिजे, तेच कार्य घडत, तेच कार्य घडत. अरे कधीतरी 12-12, 14-14 तास संसारासाठी धावपळ करणाऱ्या त्या माणसाने एक विचार करावा ना, की 12-12, 14-14 तास जर माझ्या संसारासाठी धावपळ करण्यासाठी मला जो भगवंत बळ देतोय, जो देव सामर्थ्य देतोय, जो देव मला सांभाळतोय, ही सगळं काही कार्य करण्यासाठी देव मला प्रेरणा देतोय, स्फूर्ती देतोय, त्या देवाचं मी काही करतोय का बरं? ते देवाचं स्मरण मी करतोय का बरं? त्या देवाची आठवण मी ठेवतोय का बरं? स्वतःला विचारायला नको का? नको विचारायला? आधी तो आहे, आईच्या गर्भात काही सृष्टीच्या निर्मितीच्या आधी काय, मूळ पुरुष आहे, मूळ ब्रह्म आहे. पंचभूत नंतर आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पहिले निर्माता आहे. पंचभूत नंतर आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश.
पहिले देव आहे. आईच्या गर्भात शरीर नंतर तयार झालं, पहिलं देव आहे. सृष्टी निर्माण करण्याच्या आधी पहिला तो देव आहे, ते ब्रह्म आहे, ते महत्त्व आहे, ते महद्भूत आहे. आणि म्हणून त्या देवाची जर आम्हाला ओळख घ्यायची असेल, त्या देवाचं अखंडच स्मरण आम्हाला ठेवायचं असेल, तर त्यासाठी आम्हाला संतांना शरण गेलं पाहिजे. त्यासाठी आम्हाला संतांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. बरं, संतांचं मार्गदर्शन मिळाल्यानंतर माणसाला नेमकं काय होतंय बरं, काय परिवर्तन होतंय बरं? साधं उदाहरण आहे बघा. माणसं भेटल्यानंतर जर माणसामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो, माणसं भेटल्यानंतर जर माणसामध्ये बदल झालेला पाहायला मिळतो माऊली, बरं का. 20 वर्षापूर्वीची जी आपली प्रेमाची मंडळी होती, जिव्हाळाची मंडळी होती, आज पण तेवढाच जिव्हाळा आहे का? असेल त्यांच्याविषयी नाही, इतरांविषयी. मग ते पूर्वीचे बोलतायत, तुम्हाला ते भेटले ना, आता आम्हाला विसरले. भाषा कळते ना. माणसाला वेगळी माणसं भेटल्यानंतर जर माणसामध्ये बदल होत असेल, बोलतात ना ते, किती प्रेम होता, किती 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 जीव होता तुमचा आमच्यामध्ये किंवा आमचा तुमच्यामध्ये, बरं का. पण आता तुम्हाला ते भेटले ना म्हणून तुम्ही बदलले, तुम्हाला ते मिळालं म्हणून तुम्ही बदलले. माणसाला काहीतरी मिळाल्यानंतर माणूस बदलतो ना. प्रापंचिक माणसाला जर काही माणसं मिळाल्यानंतर जर माणसामध्ये बदल घडत असेल, याच्याही पलीकडचं तुम्हाला सांगू का? कधीतरी एखादी माय माऊली बोलते ना, माझा मुलगा पूर्वीसारखा नाही राहिला. जिथून लग्न झाला ना तिथून तो बदलला. काहीतरी मिळालं म्हणून बदलला, काहीतरी जोडलं गेलं म्हणून बदलला. प्रापंचिक माणसाला जर एखादा माणूस जोडला गेला, प्रापंचिक माणसाला जर एखादा मित्र जोडला गेला, प्रापंचिक माणसाला जर द्रव्य जोडलं गेलं, तर त्याच्यामध्ये बदल घडला जातो. राहण्यामध्ये, वागण्यामध्ये, जगण्यामध्ये, बोलण्यात, चालण्यात बदल घडला जातो. मग ऐका ना, जर संतांचा संग जर आम्हाला झाला, तर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करताना आमच्यात बदल घडणार नाही का? तुम्ही प्रवचन काय टाइमपास म्हणून ठेवलंय का? मला भूषण दादांनी फोन केला, बरं का, या सेवेबद्दल. त्यांनी काय असं नाही सांगितलं काही, महाराज तुम्ही जरा लवकरच या 10 वाजता सुरू करा आणि पुढची मंडळी येईपर्यंत जरा टाइमपास करत राहा, असं सांगितलं का? प्रवचन हे टाइमपास साठी नाही, कीर्तन हे टाइमपास साठी नाही, गाथा, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत हे टाइमपास साठी नाही, खऱ्या अर्थानं आमच्या जीवनाचा उद्धार करून देण्यासाठी आहेत. आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला कळावं, ते ज्ञान, ते मार्गदर्शन आम्हाला प्राप्त व्हावं म्हणून प्रवचन आहेत, म्हणून कीर्तन आहेत, म्हणून वाङ्मय आहेत संतांचे. पुन्हा एकदा सांगतो, हा आम्ही सगळीकडे फिट आहेत, पण परमार्थात अनफिट आहेत. काय 2 तास जर तुमच्या हातात रिमोट आला, एकदा काही रिमोट आला तर 2-2 तास तुम्ही सिरियल पाहत बसता ना, येते झोप तुम्हाला, येतोय कंटाळा तुम्हाला, तिकडे दूध उतू जाते, करपतोय तरी तुम्हाला माहिती होत नाही. एवढ्या रममान होताय तुम्ही टीव्ही मध्ये. फिट आहात ना तुम्ही तिथे? 4 चौघी एकत्र आल्यानंतर जर समजा बातांना सुरुवात झाली त्यांच्या, किती रममान होतात बरं. माणूस फिट कुठे आहे? परमार्थात अनफिट आहे. जरा कुठे ऐकायला लागला की कंटाळा येतोय, आळस येतोय, झोप येते, जांभई येते, कधी संपत एकदाच असं वाटतंय, बरं का. परमार्थात फिट पाहिजे, बरं का. संसार प्रपंच जर करायचा असेल ना माऊली व्यवस्थित, तर माणूस शरीराने धष्टपुष्ट पाहिजे, सशक्त पाहिजे. खरंय की खोटं आहे? ते अशक्ताचं काम आहे का? संसार प्रपंच करायचं म्हटल्यानंतर अशक्त माणसाचं काम आहे? शरीराने सशक्त पाहिजे माणूस. पण परमार्थ जर करायचा असेल, भक्ती जर करायचा असेल ना, तर तुम्ही मनाने सशक्त पाहिजेत, मनाने फिट पाहिजेत तुम्ही, मनाने सशक्त पाहिजेत तुम्ही. आणि जे मनाने सशक्त आहेत ना, ते परमार्थ करत असतात, ते भक्ती करत असतात, ते देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करत असतात. बाकी मनाने जे अशक्त आहेत ना,
त्यांचं काम नाही. काय म्हटलेलं आहे? हा धकाधकीचा मामला कैसा घडे अशक्ताला. सशक्त पाहिजे ना, मन सशक्त पाहिजे. आणि मन सशक्त करण्याचं काम संत करत असतात. मन सशक्त करण्याचं काम संत करत असतात, बरं का. नारद मुनींना एक प्रश्न पडला आणि भगवान विष्णूंकडे जाऊन त्यांनी प्रार्थना केली, भगवंताला विचारलं, भगवंता, संतांच्या संघामध्ये विशेष काय सामर्थ्य आहे? संतांच्या संघामध्ये काय विशेष सामर्थ्य आहे, बरं का. भगवंत म्हणतात, दादा, लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला, ऐकताय ना, लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर काय होतंय बरं? लोखंडाचं काय होतंय? तुम्ही बोललात तर 11:30 वाजतील, नाही तर मग कशाला वाजवू 11:30. सोनं होतंय, माहिती आहे ना आपल्याला. तुमचा माझा संवाद म्हणजे प्रवचन, हो नाही का? तुमचा माझा संवाद म्हणजे प्रवचन. सोनं होते. किती वर्षांनी होते बरं? किती महिन्यांनी होते बरं? किती दिवसांनी, किती तासांनी? नाही नाही म्हणे, तात्काळ तत्क्षणी परिसाचा स्पर्श झाला काय लोखंडाला आणि सोन्यामध्ये रूपांतर झालं काय? भगवंत म्हणतात, परिसाची ही उपमा संतांच्या संघाला देता येणार नाही. कारण परिस लोखंडाला स्पर्श झाल्यानंतर सोनं करतय ना, लोखंड ठेवत का ना परिस करीत. तिसरंच काहीतरी करतय. भेद आहे, फरक आहे. ज्या वेळेला आम्ही संतांना शरण जातोय ना, ज्या वेळेला आम्ही सत्संग करतोय ना, ज्या वेळेला आम्हाला संतांचं मार्गदर्शन प्राप्त होतंय ना, त्यावेळेला करी वृत्ती जो संत. फरक नाही, भेद नाही, फरक नाही, भेद नाही, बरं का. फक्त आम्ही सर्वांगाने त्या ठिकाणी शरण जात आलं पाहिजे, अंग चोरता कामा नाही. सर्वांगाने आम्हाला त्या ठिकाणी शरण जात आलं पाहिजे. वेगळं रूपच उरत नाही ना दादा. मिठाची निर्मिती कशापासून आहे? झाडाला भासतंय का मीठ इकडे सोनिवलीमध्ये? नाही ना. खाणी आहेत का मिठाच्या? जमिनीतून निघतंय का? पाण्यापासून निर्मिती आहे ना मिठाची, पाण्यापासून निर्मिती आहे ना. मिठाची जर पाण्यापासून निर्मिती आहे तर पुन्हा त्या मिठाला पाण्याशी जर संपर्क झाला तर त्याचं वेगळं अस्तित्व राहतंय का? म्हणून ती सासू बोलते सुनेला, बाय मीठ कमी झाला तर टाकता येईल. स्वयंपाक करताना मीठ जर कमी झाला तर टाकता येईल, पण जास्त जर झाला काढता येणार नाही. नोहे सारिता निराले लवण मेळविता जले. किती जरी वेगळं केलं तरी करता येईल का बरं? नाही करता येणार. आम्हाला त्या स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे, स्वरूपाला प्राप्त व्हायचं आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे? संतांना शरण गेलं पाहिजे, बरं का. संतांना शरण गेलं पाहिजे. कारण तुम्हाला सांगतो बघा, तुम्ही संसार कसा करावा याचं मार्गदर्शन करणारे तुम्हाला पावलोपावली भेटतील. पावलोपावली कळतंय ना. तुम्ही प्रपंच कसा करावा याचं मार्गदर्शन, तुम्ही व्यापार व्यवसाय नोकरी धंदा कशा प्रकारे करावा याचं मार्गदर्शन करायला तुम्हाला अनेक मिळतील रे. पण आपल्या जीवनाचा उद्धार करून जर घ्यायचा असेल, आमच्या आयुष्याचा उद्धार जर करून घ्यायचा असेल, हा नरदेह भगवंताने आम्हाला दिलेला आहे ना, हा मनुष्य देह भगवंताने आम्हाला दिलेला आहे ना, याचं जर सार्थक करून घ्यायचं असेल, याचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त आमच्या हिताची शिकवण देणारे संतच, त्याच्या व्यतिरिक्त कोण नाही. संतच. कारण संतांचं येणंच त्याच्यासाठी असतंय, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, बरं का. आम्हाला सत्संगच पाहिजे, आम्हाला संतांचा संगच पाहिजे. आता साधं उदाहरण आहे.
तुम्हाला संसार करायचाय, प्रपंच करायचा आहे, उद्योग नोकरी व्यवसाय धंदा जर करायचा आहे, तर तुम्हाला ते मार्गदर्शक तेवढेच महत्वाचे आहेत, ते सोडू नका तुम्ही.